नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीचा जो 4.3 आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही जी कादंबरी आहे, या कादंबरीचा दुसरा पार्ट हा आहे। यामध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 34 आणि चॅप्टर नंबर 35। हे दोन चॅप्टर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। एकंदरीत हा जो लेसन आहे आपला 4.3चा, त्याला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे। पहिला पार्टची लिंक आणि थर्ड पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तर सर्व जो काही पार्ट आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हा लेसनचा सेकंड पार्ट, तो म्हणजे चॅप्टर नंबर 34 आणि 35 समजून घ्यायला। अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज 80 दिवसामध्ये जगभ्रमण या कादंबरीचा आपण चॅप्टर नंबर 34 बघत आहोत। रोमन अंकात दिले बघा, ते 34 चॅप्टर नंबर बघतो आहोत आपण अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजचा या कादंबरीचा। काय आपण अभ्यासणार आहोत या चॅप्टर नंबर 34 मध्ये थोडक्यात माहिती दिलेली बघा। इन विच फिलियस फॉग ॲट लास्ट रिचेस लंडन। यामध्ये काय होते चॅप्टर नंबर 34 मध्ये आपल्याला दिसेल की यामध्ये फिलियस फॉग जो आहे तो लंडनला पोहोचतो, हे आपण अभ्यासणार आहोत किंवा याबद्दल आपल्याला माहिती मिळते। फिलियस फॉग वॉज इन प्रिझन। फिलियस फॉग हा तुरुंगात होता। ही हॅड बीन शट अप इन द कस्टम हाऊस। त्याला कस्टम हाऊसमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं। अँड ही वॉज टू बी ट्रान्सफर टू लंडन द नेक्स्ट डे। आणि दुसऱ्याच दिवशी लंडनला त्याला नेण्यात येणार होतं। पासपोर्ट आउट when he saw his master arrested would have fallen upon Fix had he not been held back by some policemen। पासपोर्ट आउटला पोलिसांनी धरून ठेवलं नसतं तर आपल्या मालकाला अटक केल्याचं पाहून तो फिक्सच्या अंगावर धावून गेला असता। ओके, फिक्स कोण होता तर तो एक डिटेक्टिव्ह होता। औडा वॉज thunderstruck at the suddenness of an event which she could not understand। औडा जी होती ती काय झाली होती तर तिला एक धक्का बसला होता थोडक्यामध्ये, कारण जी अकस्मात अशी घटना तिथे घडली, सडननेस ऑफ ॲन इव्हेंट म्हणजे अकस्मातपणे जी घटना घडली, अनाकलनी अशी घटना जी तिला समजली नाही, त्यामुळे तिला काय लागला होता तर थोडासा धक्का बसला होता। थंडरस्ट्रक म्हणजे काय तर धक्का बसणे, अचंबित होणे। पासपोर्ट आउट एक्सप्लेन टू हर हाऊ इट वॉज दॅट the honest and courageous Fogg was arrested as a robber। ओके, प्रामाणिक आणि शूर असूनही फॉगला दरोडेखोर म्हणून अटक केली आहे हे पासपोर्ट आउटने तिला समजून सांगितलं। म्हणजे पासपोर्टने तिला सांगितलं की तो कसा आहे तर ऑनेस्ट आहे आणि करेजियस आहे, म्हणजेच तो प्रामाणिक आहे आणि त्याचबरोबर शूर तो आहे, तरीसुद्धा त्याला काय तर ॲज अ रॉबर म्हणून, ॲज अ चोर म्हणून त्याला काय केले गेले तर अटक केली गेली आहे। दरोडेखोर आपण त्याला म्हणू शकतो, रॉबर म्हणजे। द यंग वुमेन्स हार्ट रिवॉल्टेड अगेन्स्ट सो हिनियस अ चार्ज अँड वेन शी सॉ दॅट शी कुड अटेम्प्ट टू नथिंग टू सेव्ह हर प्रोटेक्टर शी वेप्ट बिटरली। ओके, आता इतका असा जो निंदनीय आरोप आहे ते ऐकून जी तरुणी आहे औडा, तिचं मन जे काय झालं तर पेटून उठलं। पण आपला जो रक्षणकर्ता आहे, आता प्रोटेक्टर कोण होता फॉग, हा जो रक्षणकर्ता आहे त्याला वाचवण्यासाठी आपण काही करू शकत नाही हे लक्षात आल्यावर तिला तर काय झालं तर अतिशय दुःख झालं आणि शी वेप्ट बिटरली, ती खूप बिटरली म्हणजे खूप जास्त ती रडायला लागली। ॲज फॉर फिक्स, आता फिक्सच्या बाबतीत ही हॅड अरेस्टेड मिस्टर फॉग बिकॉज इट वॉज हिज ड्युटी वेदर मिस्टर फॉग वॉज गिल्टी ऑर नॉट। आता फिक्स बाबतीत बोलायचं झालं तर आपलं असं दिसतं की त्याने मिस्टर फॉगला एक ड्युटी म्हणून त्याला काय केलं तर अटक केलं, म्हणजे फॉगला त्याने अटक केली फिक्सने, तर ती त्याची काय होती ड्युटी होती, वेदर फॉग वॉज गिल्टी ऑर नॉट, भले मग तो दोषी असो किंवा मग नसो, परंतु ड्युटी म्हणून फिक्सने त्याला अटक केली होती। द थॉट देन स्ट्रक पासपोर्ट आउट। त्यानंतर पासपोर्ट आउटच्या मनामध्ये विचार आला किंवा त्या शहीदीने त्याच्या मनामध्ये विचार आला दॅट, काय विचार होता तो, ही वॉज द कॉज ऑफ दिस न्यू मिसफॉर्च्यून, की तो स्वतःच काय तर या दुर्दैवासाठी कारणीभूत आहे। मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्दैव।
हॅड ही नॉट कन्सिल्ड फिक्स एरँड फ्रॉम हिज मास्टर. एरँड म्हणजे काय, प्रवासाचा हेतू. ओके, त्यानेच काय केलं नाही तर फिक्सच्या येण्याचा हेतू आपल्या मालकापासून लपवला नव्हता का. ओके, वेन फिक्स रिव्हील हिज ट्रू कॅरेक्टर अँड पर्पज व्हाय हॅड ही नॉट टोल्ड मिस्टर फॉग. जेव्हा फिक्सचं खरं रूप आणि उद्देश लक्षात आल्यावर मिस्टर फॉगना त्याने का सांगितलं नाही, हा प्रश्न त्याच्यासमोर आला. इफ द लॅटर हॅड बीन वॉर्न he would no doubt have given Fix proof of his innocence and satisfied him by of his mistakes. At least Fix would not have continued his journey at the expense and on the heel of his master only to arrest him. जर त्याने काय केली असती, अगोदर चेतावणी दिली असती. इफ द लॅटर हॅड बीन वॉर्न, जर तिने अगोदर चेतावणी दिली असती, ही वुड नो डाऊट हॅव गिवन फिक्स प्रूफ ऑफ हिज इनोसन्स. निश्चितच काय केलं असतं तर त्या फॉगने काय केले असते तर स्वतःचा निर्दोष असल्याचा पुरावा त्याला दिला असता आणि त्याला त्याची चुकीची जाणीव करून दिली असती. ओके, अँड सॅटिस्फाय हिम फॉर हिज मिस्टेक, आणि त्याला त्याची जी मिस्टेक जो करतोय, चुकीचा जो पाठलाग करतोय, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली असती फॉगने. ॲट लास्ट शेवटी फिक्स वूड नॉट हॅव कंटिन्यू हिज जर्नी, आणि शेवटी काय झालं असतं तर फिक्सला काय केलं नसतं तर निश्चितच त्याचा पाठलाग केला नसता. त्याची जी जर्नी आहे, जो त्याच्या पाठीमागे तो हात धुवून लागला होता, तो त्याच्या मालकाच्या मागे लागला नसता, इतके पैसे खर्चून, एक्सपेन्स करून. अँड ऑन द हिल ऑफ हिज मास्टर, त्याच्या मालकाच्या मागे तो लागला नसता. ओनली टू अरेस्ट हिम, कशासाठी, फक्त फॉगला अटक करण्यासाठी. द मोमेंट ही सॅट फूट ऑन इंग्लिश सॉईल, म्हणजे इंग्लिश भूमीवर पाऊल ठेवता क्षणीच त्याने जी अटक केली तर त्यासाठी त्यांनी काय केलं नसतं तर स्वतःचा प्रवास चालू ठेवला नसता. पासपार्ट आउट वेप्ड टिल ही वॉज ब्लाइंड अँड फेल्ड लाईक ब्लोईंग हिज ब्रेन आउट. पासपार्ट आउट जो आहे तो एकदम ओक्साबोक्सी रडू लागला, म्हणजे कसा तर एकदम ब्लाइंड होईपर्यंत, म्हणजे त्याला समोर दिसणार नाही इतकं पाणी त्याच्या डोळ्यामध्ये तरळलं होतं, इतका तो रडत होता. अँड फेल्ड लाईक ब्लोईंग हिज ब्रेन आउट, आणि त्याचा मेंदू जो आहे तो शांत होईल किंवा मग जड होईल. ओके, अशा प्रकारे तो रडत होता. ऑडा अँड ही हॅड रिमेन डिस्पाईट द कोल्ड अंडर द पोर्टिको ऑफ द कस्टम हाऊस. आता पोर्टिको म्हणजे काय तर एक असे एक प्रवेशद्वाराची कमान आपण त्याला म्हणू शकतो. ऑडा अँड ही हॅड रिमेन, ऑडा आणि तो कोण, पासपार्ट आउट, डिस्पाईट द कोल्ड, थंडी असूनसुद्धा, अंडर द पोर्टिको ऑफ द कस्टम हाऊस, ते काय होते तर पोर्टिको जी कस्टम हाऊस आहे तिच्या खाली ते होते. ओके, त्या खाली ते थांबून होते, म्हणजे थंडी असून देखील. नायदर विश टू लीव द प्लेस, बोथ वेअर एन्झायज टू सी मिस्टर फॉग अगेन. दोघांनीही तिथून निघा असं वाटत नव्हतं. दोघी मिस्टर फॉगना पुन्हा भेटण्यासाठी कसे होते तर आतुर होते. एन्झायज म्हणजे आतुर. दॅट gentleman was really ruined, and that at the moment when he was about to attain his end. तो जो ग्रस्त होता तो खरंच उद्ध्वस्त झाला होता, आणि तेही अशा वेळी जेव्हा शेवटचा टप्पा त्याने जवळपास गाठलाच होता, म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत तो आला होता आणि त्यावेळेस तो उद्ध्वस्त झाला. रुईन म्हणजे उद्ध्वस्त होणे. दिस अरेस्ट वॉज फेटल, ही जी अटक झाली ती कशी होती तर खूप घातक ठरली होती. Having arrived at Liverpool at 20 minutes before 12 on the 21st December. आता 21 डिसेंबर रोजी रात्री 12:20 बाकी असतानाच ते लिव्हरपूलला पोहोचले होते. ही हॅड टिल अ क्वार्टर बिफोर 9 दॅट इव्हिनिंग टू रीच द रिफॉर्म क्लब. त्यांच्याकडे जवळपास त्यांना काय होतं तर रिफॉर्म क्लबला पोहोचायला, म्हणजे किती वाजता पोहोचायचं होतं त्यांना, संध्याकाळी 8:45 वाजता त्यांना रिफॉर्म क्लबला पोहोचायचं होतं. दॅट इज 9 hours and a quarter. ओके, आणि त्यांच्याकडे जवळपास 9:15 तास होते तिथेपर्यंत जायला. संध्याकाळी 8:45 वाजता त्यांना रिफॉर्म क्लबला पोहोचायचं आहे, आणि त्यांच्याकडे किती तर 9.25 तासाचा वेळ आहे. 9 hours and a quarter. द जर्नी फ्रॉम लिव्हरपूल टू लंडन वॉज 6 hours. आणि लंडन ते लिव्हरपूल किंवा लिव्हरपूल ते लंडनचं जे अंतर आहे त्यासाठी किती 6 तासांचा प्रवास होता. ओके, इफ एनीवन, जर कोणीही ॲट दिस मोमेंट, त्या प्रसंगात त्या क्षणी, हॅड इंटर्ड द कस्टम हाऊस, जर त्या कस्टम हाऊसमध्ये आले असतं, ही वूड हॅव फाउंड मिस्टर फॉग सीटेड,
तर त्यांनी बघितलं असतं की मिस्टर फॉग जे आहेत ते बसलेले होते, मोशनलेस म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल न करता, एकदम स्तब्ध, काम म्हणजे शांत म्हणजे निश्चल आपण त्याला म्हणतो इथं, अँड विदाउट ॲपरंट अँगर, कुठल्याही प्रकारचा राग त्यांच्या चेहऱ्यावर नसता. आणि ते कुठे बसले असते तर अपॉन अ वुडन बेंच, जे काही लाकडी बेंच आहे त्याच्यावरती बसलेले दिसले असते. ही वॉज नॉट, इट इज ट्रू, रिझाइन, बट दिस लास्ट ब्लो फेल टू फोर्स हिम इन टू अन आउटवर्ड बिट्रेयल ऑफ एनी इमोशन. या कटू परिस्थितीला ते शरण गेले नव्हते हे खरं असलं तरी या शेवटच्या आघातामुळे ते कोणत्याही भावना व्यक्त करण्याच्या पलीकडे गेले होते. हा जो शेवटचा होता, लास्टवाला जो आघात होता तो कसा होता तर कुठल्या भावना व्यक्त करण्याच्या पलीकडे तो गेला होता. वॉज ही बिंग डेवोर्ड बाय वन ऑफ दोज सिक्रेट रेजेस. ओके, डेवोर्ड बाय याचा अर्थ आपण इथे घेणार आहोत उद्ध्वस्त करणे. ओके, was he being devoured by one of those secret rages, all the more terrible because contained, and which only burst forth with an irresistible force at the last moment, no one could tell. ओके, आता मनात जो दाबून ठेवलेला राग आहे त्यांना उद्ध्वस्त केले असेल तर ते फार भयानक होते, कारण तो राग निर्णायक क्षणी बेभानपणे उसळून बाहेर पडला तर सांगता येत नाही. नो कुड टेल, कोणी सांगू शकत नव्हतं. देअर ही सॅट कामली वेटिंग फॉर वॉट, तिथे तो बसलेला होता, तिथे ते बसलेले होते शांतपणे, कशी तरी वाट बघत ते होते. कामली वेटिंग, कशाची तरी वाट बघत ते बसले होते. फॉर वॉट, परंतु कशाची वाट ते बघताय. डीड ही स्टील चेरिश होप, आधी तर चेरिशचा अर्थ होतोय धरून ठेवणे, होल्ड ऑन, आपण असा अर्थ घेतोय. काय सांगितले तर डीड ही स्टील चेरिश होप, त्यांना अजूनही काय तर होप आहेत का, आशा आहेत का. डीड ही स्टील बिलीव्ह नाऊ दॅट द डोअर ऑफ दिस प्रिझन वॉज क्लोज्ड अपॉन हिम दॅट ही वुड सक्सीड. आता कोठडीत बंद झाल्यावरही आपण यशस्वी होऊ असा त्यांना अजून विश्वास वाटत होता का. हाऊ एव्हर that may have been, Mr. Fogg carefully put his watch upon the table. काही असो, मिस्टर फॉगनी त्यांची जी घड्याळ आहे ती काळजीपूर्वक टेबलावर ठेवली. ओके, अँड ऑब्झर्व इट्स ॲडव्हान्सिंग हँड्स, आणि त्या घड्याळाची जी सरकणारे काटे आहे ते पाहत राहिले. ओके, नॉट अ वर्ड एस्केप्ड हिज लिप्स, त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. बट हिज लुक वॉज सिंग्युलरली सेट अँड स्टर्न, मात्र त्यांचा चेहरा अतिशय करारी दिसत होता. ओके, स्टर्न, त्यांचा चेहरा एकदम करारी दिसायला लागला होता. द सिच्युएशन इन एनी इव्हेंट वॉज अ टेरिबल वन अँड माइट बी दस स्टेटेड. इफ फिलियस फॉग वॉज ऑनेस्ट ही वॉज रुईन, इफ ही वॉज अ नेव ही वॉज कॉट. नेव म्हणजे काय तर बदमाश, फसवा माणूस. आता नाही म्हटलं तरी परिस्थिती कशी होती तर खूप गंभीर होती. द सिच्युएशन वॉज टेरिबल वन अँड माइट बी दस स्टेटेड, किंवा असं म्हणता येईल की इफ फिलियस फॉग वॉज ऑनेस्ट, जर फिलियस फॉग प्रामाणिक असतील, ही वॉज रुईन, तर ते उद्ध्वस्त झालेले होते. इफ ही वॉज नेव, जर ते बदमाश असतील, ही वॉज कॉट, तर ते तावडे सापडलेले होते. ओके, त्यानंतर पुढे बघूया काय दिलेलं आहे. डीड एस्केप अकर टू हिम. ओके, पळून जाण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला असेल का. डीड ही एक्झामाइन टू सी इफ देअर वॉज एनी प्रॅक्टिकेबल आउटलेट फ्रॉम हिज प्रिझन. तुरुंगातून बाहेर पडण्याजोगी एखादी वाट आहे का याचा त्यांनी तपास केला असेल का. प्रॅक्टिकली आउटलेट, एखादा आउटलेट आहे का त्या प्रिझनला, त्याचा त्यांनी प्रॅक्टिकली विचार केला असेल का, केला होता का. डीड ही थिंक ऑफ एस्केपिंग फ्रॉम इट, तिथून सुटका करून घेण्याचा त्यांनी विचार केला असेल का, केला होता का. पॉसिबली केला असावा. फॉर वन्स ही वॉक्ड स्लोली अराउंड द रूम, कारण एकदा त्यांनी खोलीमध्ये संतपणे फेरी मारली होती, शांततेत फेरी मारली होती. ओके, बट द डोअर वॉज लॉक, परंतु जे दरवाजे होते, दरवाजाला काय होतं तर कुलप होतं किंवा मग लॉक केलेलं होतं.
ओके. द विंडो हेविली बार्ड विथ आयरन रॉड्स. आणि जे विंडोज होत्या, ओके, खिडक्या, त्या कशा होत्या तर जाळ्याच्या लोखंडी सळ्या लावून बंद केलेल्या होत्या. ही सॅट डाऊन अगेन. ते पुन्हा खाली बसले. अँड ड्रीव हिज जर्नी फ्रॉम हिज पॉकेट. ओके, ते खाली बसले. त्यांनी त्यांच्या खिशातून आपले जी काही विकेचे जर्नल आहे ते बाहेर काढलं. ऑन द लाईन वेअर दीज वर्ड्स वेअर रिटन. ओके, खाली बसल्यानंतर काय सांगितलेले तर ऑन द लाईन वेअर दीज वर्ड्स वेअर रिटन 21 डिसेंबर सॅटर्डे लिव्हरपूल. ही ॲडेड 18th डे 11:40 AM अँड वेटेड. त्यांनी काय केलं तर ते जर्नल काढलं. 21 डिसेंबर शनिवार लिव्हरपूल या शब्दाच्या पुढे त्यांनी लिहिलं की 80वा दिवस सकाळी 11:40 आणि तिथे ते थांबले. वेटेड म्हणजे थांबणे. द कस्टम हाऊस क्लॉक स्ट्रक 1. जी कस्टम हाऊसची घड्याळ आहे त्या घड्याळीत 1चा ठोका पडला. मिस्टर फॉक ऑब्झर्व दॅट हिज वॉच वॉज 2 hours टू फास्ट. मिस्टर फॉकच्या लक्षात आलं की त्याचं घड्याळ जे आहे ते 2 तास पुढं होतं. 2 hours, ॲडमिटिंग दॅट ही वॉज ॲट दिस मोमेंट टेकिंग अन एक्सप्रेस ट्रेन. 2 तास. आता यावेळी एक्सप्रेस ट्रेन पकडून ते लंडनला. ओके, ही कुड रीच लंडन अँड रिफॉर्म क्लब. ते काय करू शकतील तर म्हणजे 2 तास आहे तर त्यांना असं वाटलं की ह्या वेळेस ते काय करू शकतात, ट्रेन पकडू शकतात, एक्सप्रेस ट्रेन, आणि लंडनला रिफॉर्म क्लबला ते पोहोचू शकतात. बाय 9:15 PM. कधी 9:15च्या पूर्वी ते तिथे पोहोचू शकतील असं त्याला वाटलं किंवा त्यांनी विचार केला त्यावेळेस. हिज फॉरहेड स्लाइटली रिंकल. त्यांच्या कपाळावर एक थोड्याशा आढ्या पडल्या होत्या. रिंकल म्हणजे आढ्या पडणे जे आपल्या कपाळावर पडतात. ॲट 33 minutes past 2 he heard a singular noise outside. 2:33 त्यांना बाहेरून एक विचित्र आवाज ऐकू आला. देन अ हास्टी ओपनिंग ऑफ डोअर. आणि मग घाईघाईने दरवाजे उघडण्याचा आवाज आला. हास्टी म्हणजे घाईघाईने. पासपोर्ट आउट्स व्हॉइस वॉज ऑडिएबल. तिथे काय झालं तर पासपोर्ट आउट जो आहे त्या सर्वांना त्याचा आवाज ऐकू आला होता, ऐकण्यासारखा होता. अँड इमिजिएटली आफ्टर दॅट टू फिक्स. आणि त्याच्यानंतरच काय तर फिक्सचा आवाज ऐकू येत होता. फिलियस फॉग्स आईज ब्रायटन फॉर अन इन्स्टन्स. क्षणभर फिलियस फॉगचे डोळे चमकले. आईज म्हणजे डोळे, जे काय ते ब्रायटन म्हणजे चमकले. काही वेळानंतर त्यांचे क्षणभर डोळे चमकले. द डोअर स्वंग ओपन. दरवाजा धाडकन उघडला. अँड ही सॉ पासपोर्ट आउट ऑडा अँड फिक्स हू हरीड टुवर्ड्स हिम. त्याने बघितलं की पासपोर्ट आउट, ऑडा आणि फिक्स घाईघाईने त्याच्याकडे येताना त्याला दिसले. फिक्स वॉज आउट ऑफ ब्रीथ. ओके, अँड हिज हिअर वॉज इन डिसऑर्डर. जे फिक्स आहे तो धापाटाकीत आला आणि त्याचे केस होते ते कसे होते तर विस्कटलेले होते. डिसऑर्डरमध्ये म्हणजे विस्कटलेल्या स्वरूपात ते केस होते. कोणाचे? फिक्सचे, त्या डिटेक्टिव्हचे. ही कुड नॉट स्पीक. तो बोलू शकला नव्हता. सर ही स्टॅमर्ड. ओके, तो धापाटाकीत आला त्यामुळे तो बोलू शकला नव्हता. परंतु काय म्हणतो, सर ही स्टॅमर्ड. सर, तो अडखळत म्हणाला. सर, फॉरगिव्ह मी मोस्ट अनफॉर्च्युनेट रिसेम्बलन्स. रॉबर अरेस्टेड 3 days अगो. यू आर फ्री. अडखळत तो म्हणाला, सर मला माफ करा, अत्यंत दुर्दैवी योगायोग झाला. ओके, रिसेम्बलन्स खूप दुर्दैवी आहे. 3 दिवसापूर्वी जो दरोडेखोर आहे त्याला अटक झाली. तुम्ही आता मुक्त आहात. यू आर फ्री. अशा प्रकारचा मेसेज त्या फिक्सने त्याला दिला. फिलियस फॉग वॉज फ्री. फिलियस फॉग जे आहे ते सुटले होते. ही वॉक टू द डिटेक्टिव्ह. ते गुप्तहेराजवळ गेले. लुक्ड हिम स्टेडिली. एकदम शांतपणे रोखून त्यांनी त्या गुप्तहेराकडे, त्या जो काही डिटेक्टिव्ह आहे फिक्स त्याच्याकडे बघितलं. इन द फेस. अँड विथ द ओनली रॅपिड मोशन ही हॅड एव्हर मेड इन हिज लाईफ or which he ever would make, drew back his arms and with the precision of a machine knocked fist down.
आता प्रिसिजनचा अर्थ होतो एकदम अचूकतेने. चेहरा तिने बघितला डिटेक्टिव्हचा आणि आयुष्यात कधी न केलेली किंवा यापुढे कधी करणार नाही अशी एक कृती त्यांनी केली. ती म्हणजे काय तर ही एव्हर वूड मेक ड्रीव बॅक हिज आर्म्स. त्यांनी त्यांचं जे काही हाताचा ठोसा आहे तो मागे घेतला. अँड विथ द प्रिसिजन ऑफ अ मशीन, एका मशीनसारखा एक अचूकतेने त्यांनी काय केलं तर फिक्सला तो ठोसा मारला आणि नॉक फिक्स डाऊन, आणि म्हणजे एका ठोस्यामध्ये फिक्सला काय केलं त्यांनी खाली पाडलं. वेल हिट क्राईड पासपार्ट आउट. ओके, पासपार्ट आउट म्हणाला की काय ठोसा दिला आहे. ओके, खूप छान ठोसा मारला आहे. पारब्लू मीन्स ज्याला आपण म्हणतो शाबास, एक एक्सप्रेशन आहे ते. ओके, पारब्लू असं त्यांनी म्हणलं, म्हणजे शाबास असं प्रकारे तो बोलला की खूप छान ठोसा मारलास. दॅट्स वॉट यू माइट कॉल अ गुड ॲप्लिकेशन ऑफ इंग्लिश फिस्ट. यालाच आपण म्हणू शकतो की इंग्रजी जो मूठ आहे त्याचा उत्तम वापर करणे, यालाच आपण म्हणू शकतो. फिक्स हू फाउंड हिमसेल्फ ऑन द फ्लोअर डिड नॉट अटर अ वर्ड. आता फिक्स जो आहे त्याने स्वतःला कुठं बघितलं तर जमिनीवर पडलेलं त्याला स्वतःला बघितलं आणि त्यानंतर त्याने एक शब्दसुद्धा तिथे उच्चारला नाही. ही हॅड ओनली रिसिव्ड हिज डेझर्ट. त्याला त्याचा प्रसाद मिळाला होता. ओके, मिस्टर फॉग, ऑडा अँड पासपार्ट आउट लेफ्ट द कस्टम हाऊस विदाउट डिले. मिस्टर फॉग, ऑडा आणि पासपार्ट आउट जराही वेळ न दवडता कस्टम हाऊसच्या बाहेर पडले. ओके, गॉट इन टू अ कॅब. त्या कॅबमध्ये त्यांनी टॅक्सीत बसले, कॅबमध्ये बसले, कॅब म्हणजे टॅक्सी. अँड इन अ फ्यू मोमेंट डिसेंडेड ॲट द स्टेशन. आणि काही क्षणातच ते स्टेशनवर उतरले. ओके, कस्टम हाऊसहून निघाल्यानंतर. फिलियस फॉग आस्क्ड इफ देअर वॉज अन एक्सप्रेस ट्रेन अबाउट टू लिव्ह फॉर लंडन. तिथे बरीच अशी जलद इंजिने उपलब्ध होती. ओके, आणि फिलियस फॉगने काय केलं तर तिथे पोहोचल्यानंतर, स्टेशनवर पोहोचल्यानंतर लंडनला जायला निघणारी एखादी एक्सप्रेस ट्रेन आहे का अशी चौकशी केली. इट वॉज 40 minutes past 2. ओके, आता 2:40 झालेली होती. द एक्सप्रेस ट्रेन हॅड लेफ्ट 35 minutes बिफोर. जी एक्सप्रेस ट्रेन होती ती 35 मिनिटं अगोदरच सुटली होती, गेली होती. फिलियस फॉग देन ऑर्डर्ड अ स्पेशल ट्रेन. त्यामुळं काय केलं तर फिलियस फॉगने काय केले तर खास ट्रेनची मागणी केली. देअर वेअर सेव्हरल रॅपिड मोटिव्स ऑन हँड. तिथे बरंच अशी काय तर रॅपिड लोकोमोटिव्स किंवा मग जलद इंजिने उपलब्ध होती. बट द रेल्वे अरेंजमेंट्स डिड नॉट परमिट द स्पेशल ट्रेन टू लिव्ह अंटिल 3 o'clock. परंतु जे काही आपण सांगू शकतो की जी रेल्वे प्रशासन आहे त्यांनी 3च्या आधी खास गाडी सोडण्यास परवानगी दिली नाही. ॲट दॅट अवर फिलियस फॉग हॅव्हिंग स्टिम्युलेटेड द इंजिनियर बाय द ऑफर ऑफ अ जनरस रिवॉर्ड. ॲट दॅट आवर्स म्हणजे त्या काळामध्ये काय केलं तर मिस्टर फॉगने काय केलं तर जो इंजिनियर आहे त्याला सरळ बक्षीस देऊन तयार केलं. ओके, ऑफर केली, एक बक्षीस ऑफर केलं. ॲट लास्ट सेट आउट टुवर्ड्स लंडन विथ ऑर्डा अँड हिज फेथफुल सर्वंट. म्हणजे तयार केलं त्याला बक्षीस देऊन आणि ऑर्डा आणि आपल्या विश्वासू सेवकासह फिलियस फॉगनं एकदाचे लंडनच्या दिशेने सुरुवात केली जायला. ओके, फेथफुल सर्वंट कोण आहे? पासपार्ट आउट. इट वॉज नेसेसरी टू मेक द जर्नी इन 5 hours and half. जवळपास 5.5 तासात प्रवास पूर्ण करणं आवश्यक होतं, कारण 8:45 त्यांना तिथे पोहोचायचं रिफॉर्म क्लबमध्ये. अँड धिस वूड हॅव बीन इझी ऑन अ क्लिअर रोड थ्रू आउट. ओके, आणि संपूर्ण रस्ता मोकळा मिळाला म्हणून ते शक्य होतं. 5.5 तासात ते पोहोचू शकतं असं त्याला वाटत होतं. ओके, कारण सगळा रस्ता मोकळा होता. बट देअर वेअर फोर्स्ड डिलेज अँड वेन मिस्टर फॉग स्टेप्ड फ्रॉम द ट्रेन ॲट द टर्मिनस ऑल द क्लॉक्स इन लंडन वेअर स्ट्रायकिंग 10 minutes बिफोर 9. ओके, परंतु वाटेत विनाकारण काय झालं तर विलंब होत गेला. त्यामुळे मिस्टर फॉग ट्रेनमधून जेव्हा बाहेर टर्मिनल्सवर उतरले, ओके, तेव्हा लंडनमधील सर्व घड्याळात 9:10 कमी होती. म्हणजे सगळ्या घड्याळामध्ये 9:10 बाकी होती.
Having made the tour of the world, he was behind hand 5 minutes. He had lost the wager. ओके, अख्ख्या दुनियेची सफर पूर्ण करून आल्यानंतर त्यांना 5 मिनिटांचा उशीर झाला होता आणि ते पैस हरले होते. आणि त्यानंतरचा पुढचा चॅप्टर आपण बघतोय, चॅप्टर नंबर 35 भाग क्रमांक 35. ओके, आता या 35व्या चॅप्टरमध्ये आपल्याला दिसेल की इन विच फिलियस फॉग डज नॉट हॅव टू रिपीट हिज ऑर्डर्स टू पासपोर्ट आउट ट्वाइस. यामध्ये फिलियस फॉगना पासपोर्ट आउटला दोनदा जो आदेश द्यावा त्यांना पासपोर्ट आउटला दोनदा आदेश द्यावा लागला नाही. हे आपण बघत आहोत. बघा काय डिटेल दिलेले आहेत. द ड्वेलर्स इन सॅव्हिल रॉ would have been surprised the next day if they had been told that Phileas Fogg had returned home. ओके, फिलियस फॉग घरी परतला आहे. ओके, हे दुसऱ्या दिवशी सॅव्हिल रो मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना जर समजलं असतं तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असता. दे वर सरप्राइज्ड, ते आश्चर्यचकित झाले असते. हिज डोर्स अँड विंडोज वेअर स्टील क्लोज. त्यांच्या जे खिडक्या होत्या, दारे खिडक्या ती अजूनही बंद होती. नो ॲपरन्स ऑफ चेंज वॉज विजिबल. कुठल्याही प्रकारचा बदल जाणवत नव्हता. आफ्टर लिव्हिंग द स्टेशन मिस्टर फॉग गेव पासपोर्ट आउट इन्स्ट्रक्शन्स टू परचेस सम प्रोव्हिजन्स अँड क्वाइटली वेंट टू हिज डोमिसाईल. ओके, स्टेशनहून बाहेर पडल्यावर मिस्टर फॉगनं काय केलं तर पासपोर्ट आउटला काही आवश्यक अशा सामान आणण्याची सूचना दिली. इन्स्ट्रक्शन टू परचेस सम प्रोव्हिजन, ग्रोसरी आपण म्हणू शकतो, काही वस्तू आणण्याची सूचना दिली आणि ते शांतपणे घरी निघून गेले. ओके, डोमिसाईल म्हणजे घर. ही बोर हिज मिसफॉर्च्यून विथ हिज हॅबिच्युअल ट्रँक्युलिटी. ओके, त्यांची जी हॅबिच्युअल ट्रँक्युलिटी, शांतता, स्थिर चित्त ज्याला आपण म्हणतो, त्या स्थिर चित्त स्वभावानुसार त्यांनी शांतपणे आपल्या दुर्दैवाचा स्वीकार केला होता. ओके, रुईन म्हणजे उद्ध्वस्त. अँड बाय द ब्लंडरिंग ऑफ द डिटेक्टिव्ह, उद्ध्वस्त आणि तेही गुप्तहेराच्या घोडचुकीमुळं. ओके, ब्लंडरिंग म्हणजे घोडचूक, जी घोडचूक कोणी केली, डिटेक्टिव्हने केली, त्यामुळे ते उद्ध्वस्त झाले होते. आफ्टर हॅव्हिंग स्टेडीली ट्रॅव्हर्स्ड दॅट लॉंग जर्नी ओव्हरकम 100 ऑब्स्टॅकल्स. आता शेकडो असे अडथळे पार केले. एक प्रदीर्घ प्रवास पार पाडल्यानंतर शेकडो अडथळे पार करीत, 100 ऑफ ऑब्स्टॅकल्स, ब्रेव्ड मेनी डेंजर्स, आणि जे काही अशा वेगळ्या प्रकारचे अडथळे आले किंवा मग संकट आहे त्यांना तोंड देत, ब्रेव्ड मेनी डेंजर्स, संकटांना तोंड देत, अँड स्टील फाउंड टाईम टू डू सम गुड ऑन हिज वे. ओके, तरीही वाटेत सत्कृत्यासाठी वेळ देत, म्हणजे चांगले कृत्य करत. टू फेल नियर द गोल बाय अ सडन इव्हेंट विच ही कुड नॉट हॅव फोरसीन. आणि खूप जवळ आल्यानंतर, उद्दिष्टाजवळ पोहोचत असताना एका अकल्पित म्हणजे अनिश्चित अशी घटनेचा, एक अकल्पित अशा घटनेचा सामना करण्यास असमर्थ ठरल्यामुळे शेवटच्या क्षणी अपयश मिळणं. ओके, अँड फेल नियर द गोल बाय अ सडन इव्हेंट विच ही कुड नॉट हॅव फोरसीन, ज्याच्याबद्दल त्यांनी विचार नव्हता केला. अँड अगेन विच ही वॉज अनआर्म. आणि आणखीन त्यामध्ये काय तर ही खूप भयंकर अशी गोष्ट होती की तो बघू शकला नाही. इट वॉज टेरिबल. बट अ फ्यू पाऊंड्स वेअर लेफ्ट ऑफ अ लार्ज सम ही हॅड कॅरीड विथ हिम. परंतु त्यांना त्यांच्याजवळ काय तर पाऊंड्स फक्त काय उरले होते, शिल्लक उरले होते. इतक्या मोठ्या रकमेपैकी फक्त त्यांच्याजवळ काही पाऊंड शिल्लक उरले होते. देअर ओनली रिमेन ऑफ हिज फॉर्च्यून द 20,000 pounds deposited at Barings, and this amount he owed to his friends of the Reform Club. ओके, आता बेरिंग्स येथे त्यांनी जमा केलेले जे काही त्यांच्या नशिबातले 20,000 पाऊंड होते ते आता रिफॉर्म क्लबच्या मित्रांना ते देणे लागत होते. म्हणजे जी 20,000ची पैज लागली होती तर ते 20,000 त्यांना आता रिफॉर्म क्लबच्या मित्रांना द्यावे लागणार होते. फक्त काही पाऊंड्स त्यांच्याकडे आता शिल्लक होते. सो ग्रेट हॅड बीन द एक्सपेन्स ऑफ हिज टूर दॅट इवन हॅड ही वोन इट वूड नॉट हॅव इनरिच हिम. त्यांचा जो दौरा झाला त्याची किंमत इतकी मोठी होती की ते जिंकले असते तरी ते श्रीमंत झाले नसते. अँड इट इज प्रोबॅबली दॅट ही
हॅड नॉट सॉट टू इनरिच हिमसेल्फ. ओके, अर्थातच श्रीमंत होण्याचा उद्देशाने ते निघालेच नव्हते. बिईंग अ मॅन हू रादर लेड वेजर्स फॉर ऑनर्स सेक दॅन फॉर द स्टेक पर्पज. कारण पैशापेक्षा स्वाभिमानासाठी पैज लावणारा तो मनुष्य होता. बट दिस वेजर टोटली रुईन हिम. परंतु ही जी पैज होती त्या पैजेने त्याला काय केलं होतं तर पूर्णतः उद्ध्वस्त केलं होतं. मिस्टर फॉक्स करेज हाऊ एव्हर was fully decided upon. He knew what remained for him. ओके, जो मिस्टर फॉक्ससाठी पुढचा जो मार्ग होता तो पूर्णपणे ठरलेला होता. ओके, ही न्यू वॉट रिमेन फॉर हिम टू डू. आता पुढे काय करायचं हे त्यांना ठाऊक होतं. अ रूम इन द हाऊस इन सॅव्हिल रॉ वॉज सेट अपार्ट फ्रॉम फॉर औडा हू वॉज ओव्हरवेल्म्ड विथ ग्रीफ ॲट हर प्रोटेक्टर्स मिसफॉर्च्यून. ओके, सॅव्हिल रोमधल्या घरातली एक खोली त्यांनी जे काही रक्षणकर्त्याच्या दुर्दैवाने व्यथित झालेल्या औदासाठी राखून ठेवली होती. म्हणजे या प्रोटेक्टरमुळे जे काही दुःख तिला झालं, मिसफॉर्च्यून तिला मिळालं, त्यासाठी तिने एक रूम तिच्यासाठी राखून ठेवली होती. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉक ड्रॉप्ड शी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. ओके, मिस्टर फॉकच्या बोलण्यावरून ते कुठल्या तरी गंभीर गोष्टीचा विचार करत असावेत असं तिला वाटलं. नोईंग दॅट इंग्लिशमेन गवर्न बाय अ फिक्स्ड आयडिया समटाइम्स रिसॉर्ट टू द डिस्परेट एक्सपिडियंट ऑफ सुसाइड. Passepartout kept a narrow watch upon his master, though he carefully concealed the appearance of doing. ओके, आता एखाद्या विचाराने झपाटून गेल्यावर इंग्रज लोक कधी कधी काय करतात तर आत्महत्येसारख्या कृतीचा अवलंब करतात. याची कल्पना असल्यामुळं पासपार्ट केप्ट अ नॅरो वॉच. पासपार्ट आउटचं एकदम बारीक लक्ष त्याच्या मालकाकडे होतं. अपॉन हिज मास्टर though he carefully concealed the appearance of so doing. ओके, अर्थातच गुपचूपपणे त्यांचा लक्षात येऊ न देता, म्हणजे काही लक्षात नाही येऊ त्या मालकाला, फक्त एक बारीक लक्ष तो ठेवत होता. कोण? पासपोर्ट आउट. ही हॅड फाउंड अ बिल फ्रॉम द गॅस कंपनी. त्याला गॅस कंपनीचं एक बिल सापडलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल, सर्वप्रथम द वर्दी फेलो हॅड गॉन अप टू हिज रूम. सर्वप्रथम हा जो सद्ग्रस्त आहे तो वर आपल्या खोलीत गेला. अँड हॅड एक्स्टिंग्विश द गॅस बर्नर and had extinguished the gas burner which had been burning for 80 days. आणि 80 दिवसांपासून चालू असलेला जो गॅसचा बर्नर आहे त्याने तो विझवला. ओके, he had found in the letter box a bill from the gas company and he thought it more than time to put a stop to this expense which he had been doomed to bear. ओके, त्यानंतर गॅस कंपनीचं बिल त्याला लेटर्स बॉक्समध्ये सापडलं होतं आणि हा सर्व खर्च झेपण्यासारखा नसल्यामुळे तो थांबवला पाहिजे असं त्याने विचार केला. द नाईट पास्ट. रात्र सरली. रात्र गेल्यानंतर मिस्टर फॉक वेंट टू बेड. ओके, मिस्टर फॉक काय झाले तर झोपायला गेले. बट डीड ही स्लीप. परंतु त्यांना झोप लागली असेल का? औडा डिड नॉट वन्स क्लोज हर आईज. औडाचा डोळा क्षणभरही मिटला नव्हता. पासपोर्ट आउट वॉच्ड ऑल नाईट लाईक अ फेथफुल डॉग ॲट हिज मास्टर्स डोअर. पासपोर्ट आउट एखाद्या विश्वासू कुत्र्यासारखं, डॉगसारखं रात्रभर आपल्या मालकाच्या दरवाजाजवळ थांबून राहिला. मिस्टर फॉक कॉल्ड हिम इन द मॉर्निंग. मिस्टर फॉकने त्याला सकाळी बोलावलं. अँड टोल्ड हिम टू गेट औडास ब्रेकफास्ट. आणि औडासाठी नाश्ता बनवायचा सांगितला. अँड अ कप ऑफ टी अँड अ चॉप फॉर हिमसेल्फ. एक कप ऑफ टी, एक कप चहा आणि चॉप म्हणजे एक मासाचा तुकडा त्याने आणायला सांगितला. कोणासाठी? त्याच्या स्वतःसाठी. ही डिझायर्ड औडा टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट अँड डिनर. त्याची अशी इच्छा होती की औडाने त्याला क्षमा करावी. कशासाठी? तर तो ब्रेकफास्ट आणि डिनरसाठी नव्हता, त्यासाठी. ॲज हिज टाईम वुड बी ॲब्झॉर्ब ऑल डे इन पुटिंग हिज अफेअर्स टू राईट.
कारण जी कामं आहे ती मार्ग लावण्यासाठी पूर्ण दिवस तो आता व्यस्त असणार होता. इन द इव्हनिंग ही वूड आस्क परमिशन टू हॅव अ फ्यू मोमेंट्स कन्व्हर्सेशन विथ द यंग लेडी. संध्याकाळी त्या तरुणशी काही क्षण बोलायची त्यांनी परवानगी घेतली. पासपार्टआउट हॅव्हिंग रिसिव्ड हिज ऑर्डर्स हॅड नथिंग टू डू बट बाय देम. जो काही मिळालेला आदेश आहे त्याचं पालन करण्यावाचून पासपार्टआउटकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय नव्हता. म्हणजे तो काय करणार तर परवानगी घेणार होता तिच्याकडून काही क्षण बोलण्याची. ही लुक्ड ॲट हिज इम्पर्ट्युबेबल मास्टर. त्याचा जो अविचलित असा जो मास्टर आहे, मालक आहे, त्याच्याकडे त्यांनी बघितलं. स्थिरचित्त मालकाकडे त्यांनी बघितलं. अँड कुड स्केअरली ब्रिंग हिज माइंड टू लिव्ह हिम. ओके, आणि त्यांना सोडून कुठे जाण्याचा विचारही त्याच्या मनात शिवला नाही. ओके, हिज हार्ट वॉज फुल. त्याचं अंतःकरण दाटून आलं होतं. अँड हिज कन्सायन्स टॉर्चर्ड बाय रिमॉर्स. ओके, आणि त्याचं अंतःकरण दाटून आलं होतं आणि पश्चातापाने त्याचं मन काय झालं होतं तर पळून निघालं होतं. ओके, फॉर रिमॉर्स म्हणजे पश्चाताप. फॉर ही अक्यूज हिमसेल्फ मोर बिटरली दॅन इवर ऑफ बिईंग द कॉज ऑफ इरिट्रायबल डिझास्टर. ओके, आणि कधी भरून निघणार नाही अशा हानीला तो कारणीभूत आहे याबद्दल त्याला प्रचंड असं स्वतःला तो काय करायचा तर दूषण देत होता. खूप त्याला वाईट वाटायचं आणि स्वतःला तो खूप दोष द्यायचा. येस, इफ ही हॅड वॉर्न मिस्टर फॉग अँड हॅड बिट्रेड फिक्स प्रोजेक्ट टू हिम हिज मास्टर वूड सर्टनली नॉट हॅव गिवन द डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरपूल अँड देन. ओके, आता तो काय विचार करतोय की त्याने वेळेत जर काय केलं असतं मिस्टर फॉगला सावध केलं असतं आणि फिक्स जे उद्योग आहे ते उघडे केले असते तर त्याच्या मालकाने नक्कीच या गुप्तहेराला लिव्हरपूलचा मार्ग दाखवला नसता. आणि मग पासपार्टआउट कुड होल्ड इन नो लॉंगर. पासपार्टआउट स्वतःला आणखी रोखू शकला नाही. माय मास्टर मिस्टर फॉग ही क्राईट. माझे मालक मिस्टर फॉग असं तो ओरडला. क्राईट म्हणजे ओरडणे, इथं अर्थ आपण घेतोय. वाय डू यू नॉट कर्स मी. तुम्ही मला शिव्या का देत नाही. इट वॉज माय फॉल्ट दॅट. माझी चूक झाली होती. ती माझी चूक होती किंवा माझी चूक झाली होती. आय ब्लेम नो वन. रिटर्न फिलियस फॉग विथ परफेक्ट कामनेस. गो. मी कोणालाही दोष देत नाही. फिलियस फॉगने अतिशय शांतपणे उत्तर दिलं. गो, जा असं म्हणून सांगितलं. पासपार्टआउट लेफ्ट द रूम. पासपार्टआउटने रूम सोडली. अँड वेंट टू फाइंड औडा. आणि पासपार्टआउट खोलीच्या बाहेर पडला आणि त्याने मालकाला जो निरोप आहे तो औदाला दिला. म्हणजेच तो औडाला शोधायला गेला. टू हुम ही डिलिव्हर हिज मास्टर मेसेज. औडाला तो शोधायला गेला जिला त्या मालकाने सांगितलेला मेसेज द्यायचा आहे त्यासाठी. मॅडम ही ॲडेड. ओके, मॅडम तो पुढे म्हणाला. आय कॅन डू नथिंग माय सेल्फ नथिंग. मी स्वतः काहीही करू शकत नाही, काहीच नाही. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर बट यू परहॅप्स. माझ्या मालकापुढे काही चालत नाही, परंतु नक्की कदाचित तुमचं चालेल असं तो म्हणतोय. व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव. माझं तरी काय चालणार. रिप्लाइड औडा. औडाने उत्तर दिलं. मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स बाय नो वन. मिस्टर फॉग जे आहे त्यांच्यासमोर कुणाचंही काही चालत नाही. हॅज ही एव्हर अंडरस्टूड दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिम इज ओव्हरफ्लोईंग. ओके, माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता ओसंडून वाहत आहे हे त्यांना कधी समजलं असेल का. ओके, हॅज ही एव्हर रीड माय हार्ट. त्यांनी माझं हृदय कधी किंवा माझं मन त्यांनी कधी ओळखले असेल का. माय फ्रेंड ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट. माझे मित्र त्यांना अजिबात एकटं सोडता कामा नये. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी दिस इव्हिनिंग. तू म्हणतोयस की आज ते माझ्याशी बोलणार आहेत. ते माझ्याशी बोलणार आहेत का. येस मॅडम, प्रोबॅबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंडियन. हो मॅडम, बहुधा इंग्लंडमधील तुमच्या सुरक्षित राहण्याची सोय करण्याविषयी ते बोलणार असावेत.
वी शाल सी रिप्लाइड ऑडा बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. ओके, बघूया. अचानक विचारमग्न होत औडाने उत्तर दिलं. थ्रू आउट दिस डे, पूर्ण दिवसभर, आता तो संडेचा दिवस होता. द हाऊस इन सॅव्हिल ड्रॉ वॉज ॲज इफ इनहॅबिटेड. जो पूर्ण सॅव्हिल ड्रॉ होती, ती रो होती, जी कशी वाटत होती तर पूर्णतः इनहॅबिटेड म्हणजे निर्जरसी वाटत होती. अँड फिलियस फॉग, आणि फिलियस फॉग फॉर द फर्स्ट टाईम सिन्स ही हॅड लिव्ड इन दॅट हाऊस. आणि फर्स्ट टाईम, पहिल्या वेळेस, तो त्या घरात आल्यापासून पहिल्या वेळेस डिड नॉट सेट आउट फॉर हिज क्लब. तो त्याच्या क्लबमध्ये गेला नव्हता. वेन वेस्टमिनिस्टर क्लॉक स्ट्रक 11:30. जेव्हा वेस्टमिनिस्टरची जी घड्याळ आहे त्यामध्ये 11:30 वाजूनसुद्धा काय झालं नव्हतं तर पहिल्यांदा तो तिथं राहिल्यापासून रिफॉर्म क्लबमध्ये गेला नव्हता. वाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ ॲट द रिफॉर्म. त्यांनी रिफॉर्म क्लबमध्ये का जावं. हिज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर. त्याचे जे मित्र आहे त्या मित्रांना यापुढे त्याच्या येण्याची अपेक्षा नव्हती. ॲज फिलियस फॉग हॅड नॉट appeared in the saloon on the evening before in bracket Sunday the 21st December as a 9:15. ओके, आदल्या दिवशी संध्याकाळी शनिवारी, ओके, 21 डिसेंबरला 8:45 वाजता, ओके, ही हॅड लॉस्ट हिज वेगर, कारण तो पोहोचू शकला नाही, त्यामुळे तो काय झाला होता तर त्याची पैस तो हरला होता. ओके, it was not even necessary that he should go to his bankers for 20,000 pounds. ओके, 20,000 पाऊंडसाठी त्यांना बँकर्सकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. फॉर हिज अँटॉगॉनिस्ट ऑलरेडी हॅड हिज चेक इन देअर हँड्स. आणि त्याचे की अँटॉगॉनिस्ट आहेत, विरोधी जे आहेत, विरोधी गटात त्याचे मित्र जे होते, विरोधक जे आहेत, त्यांच्या हातात आधीपासूनच चेक होताच. ओके, अँड दे हॅड ओनली टू फिल इट आउट. फक्त त्यांना काय करायचा होता, तो चेक काय करायचा होता तर भरून घ्यायचा होता. अँड सेंड इट टू द बेरिंग टू हॅव द अमाऊंट ट्रान्सफर टू देअर क्रेडिट. त्यांना तो फक्त भरून घ्यायचा होता आणि बेरिंगकडे पाठवायचा होता, म्हणजे तो मोडण्यासाठी, जेणेकरून ती पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये काय झाली असती, जमा झाली असती, त्यासाठी. मिस्टर फॉग देअरफोर हॅड नो रिझन फॉर गोईंग आउट. ओके, त्यामुळे मिस्टर फॉगला बाहेर जाण्याची काहीच कारण नव्हतं. ओके, अँड सो ही रिमेन ॲट होम. त्यामुळे ते घरीच थांबले. ही शट हिमसेल्फ अप इन हिज रूम. त्यांनी स्वतःला काय केलं तर खोलीत बंद करून घेतलं. अँड बिझीट हिमसेल्फ पुटिंग हिज अफेअर्स इन ऑर्डर्स. ओके, खोलीत बंद करून घेतलं आणि त्यांची जी कामे मार्गी लावण्याची बाकी होती त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला गुंतून घेतलं, बिझी करून घेतलं स्वतःच्या कामामध्ये. पासपार्ट आउट कंटिन्युअसली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर्स. पासपार्ट आउट सतत काय करायचं तर पायऱ्यांची चढ उतार तो करत होता. द अवर्स वेअर लॉंग फॉर हिम. जी वेळ आहे ती त्याला जाता जात नव्हती किंवा खूप मोठी अशी वाटत होती. He listened at his master's door and looked through the keyhole as if he had a perfect right so to do, and as if he feared that something terrible might happen at any moment. ओके, तो काय करायचा तर वेळ जाता जात नव्हता. तो त्याच्या मार्काच्या दाराजवळ काय करायचा, जाऊन कानोसा घ्यायचा आणि जो की होल आहे त्यामध्ये आत डोकून बघायचा. जणू काही त्याला भीती वाटत होती की कुठल्याही क्षणी काहीतरी भयंकर घडू शकतं. ओके, समथिंग टेरिबल माइट हॅपन ॲट द एनी मोमेंट. समटाइम्स ही थॉट ऑफ फिक्स बट नो लॉंगर इन एनी अँगर. ओके, काही वेळा त्याच्या मनामध्ये काय तर फिक्सचा विचार येत होता, परंतु त्याचा राग येत नव्हता. ओके, Fix, like all the world, has been mistaken in Phileas Fogg and had only done his duty in tracking and arresting him. ओके, अख्ख्या जगाप्रमाणे फिक्स जो आहे फिलियस फॉगना चुकीचा समज होता. फिलियस फॉगबद्दल त्याचा चुकीचा समज होता. त्याने काय केले तर पाठलाग करून अटक करण्याचं केवळ फक्त कर्तव्य, ड्युटी केली होती. While he passed out, this thought haunted him and he never
ceased cursing his miserable folly. ओके, त्याने मात्र या विचाराने काय केलं तर पछाडलं होतं आणि आपल्या भयंकर मूर्खपणाच्या कृत्यासाठी तो स्वतःला दोष देत राहिला. फाइंडिंग हिमसेल्फ टू reached to remain alone, he knocked at Auda's door, went into her room, seated himself without speaking in a corner and looked ruefully at the young women. एकट्यापणामुळे दुःखी होऊन त्याने औदाचं दार ठोठावलं. ओके, एकटाच होता, दुःखी झाला, औदाचं दार ठोठावलं. तिच्या खोलीत जाऊन काही न बोलता तो एका कोपऱ्यात बसला. विदाउट स्पीकिंग इन अ कॉर्नर ही सीटेड and looked ruefully at the young women. ओके, तिथे जाऊन तो बसला आणि पश्चातापाच्या नजरेने त्या तरुणीकडे तो पाहत राहिला होता. औडा वॉज स्टील पेन्सिव्ह. औडा अजूनही काय होती तर विचारमग्नच होती, विचाराधीन ती होती. अबाउट 7:30 in the evening, Mr. Fox sent to know if Auda would receive him, and in a few moments he found himself alone with हर. ओके, संध्याकाळी 7:30च्या सुमारास मिस्टर फॉगनी औडाला भेटता येईल का अशी विचारणा केली आणि काही क्षणातच तिच्याशी बोलण्यासाठी ती एकटे हजर झाले. फिलियस फॉग टूक अ चेअर. फिलियस फॉगने काय केली तर खुर्ची घेतली. अँड सॅट डाऊन नियर द फायरप्लेस, आणि ते फायरप्लेस जवळ जाऊन बसले. म्हणजे शेकोटी जी आहे, फायरप्लेस म्हणजे काय शेकोटी, शेकोटीजवळ जाऊन ते बसले. अपोजिट औदा, कोणाच्या समोर, औदाच्या समोर. नो इमोशन वॉज व्हिजिबल ऑन हिज फेस, त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे भाव नव्हते. फॉग रिटर्न वॉज एक्झॅक्टली द फॉग हू हॅड गॉन अवे. ओके, त्यांच्या चेहऱ्यावर कुठले भाव नव्हते. हा परत आलेला फॉग जाण्यापूर्वी जसा होता तसाच तो पुन्हा होता. देअर वॉज द सेम काम, सारखाच शांतपणा. द सेम इम्पॅसिबिलिटी, एक शांत आणि निर्विकारपणा तिथे होता. ही सॅट सेव्हरल मिनिट्स विदाउट स्पीकिंग. ओके, बराच वेळ न बोलता ते तसेच बसून राहिले. ही सॅट सेव्हरल मिनिट्स विदाउट स्पीकिंग, कुठलाही शब्द न बोलता बरेचसे मिनटं तिथे ते बसून राहिले. देन बेंडिंग हिज आईज ऑन औडा, त्यानंतर त्याची जी काही नजर आहे ती औदाच्या चेहऱ्याकडे गेली. ओके, किंवा मग औद्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, मॅडम, ही सेड, विल यू पार्डन मी फॉर ब्रिंगिंग यू टू इंग्लंड. काय म्हणतोय तो, मॅडम, तुम्हाला इंग्लंडला आणल्याबद्दल मला क्षमा कराल का. आय, मिस्टर फॉग, रिप्लाइड औडा, चेकिंग द पल्सेशन ऑफ हर हार्ट. मी, मिस्टर फॉग, धडधडत्या अंतकरणाने औदाने उत्तर दिलं. प्लीज लेट मी फिनिश, रिटर्न मिस्टर फॉग. कृपया माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. कोण म्हटलं असं, मिस्टर फॉग बोलले किंवा उत्तरले. वेन आय डिसाइडेड टू ब्रिंग यू फार अवे फ्रॉम द कंट्री विच वॉज सो अनसेफ फॉर यू. जेव्हा मी तुमच्याकडसाठी धोकादायक असलेल्या त्या देशातून दूर घेऊन येण्यासाठी ठरवलं. ओके, आय वॉज रिच, त्यावेळी मी काय होतो, श्रीमंत होतो. अँड काउंटेड ऑन पुटिंग अ पोर्शन ऑफ माय फॉर्च्यून ॲट युअर डिस्पोजल, आणि मी त्यावेळेस श्रीमंत होतो आणि माझ्या संपत्तीचा काही भाग तुमच्या स्वाधीन मी करू शकलो असतो. ओके, देन युअर एक्झिस्टन्स वूड हॅव बीन फ्री अँड हॅपी. मग तुमचं जे आयुष्य आहे ते मुक्त आणि सुखी झालं असतं. ओके, बट नाव आय एम रुईन, परंतु मी आता काय झालेलो आहे, उद्ध्वस्त झालेलो आहे. आय नो इट, मला माहिती आहे मिस्टर फॉग, रिप्लाइड औडा, औडाने उत्तर दिलं. अँड आय आस्क यू इन माय टर्न, विल यू फॉरगिव मी फॉर हॅव्हिंग फॉलोड यू. पण मी तुम्हाला उलट विचारते, तुमच्या पाठीमागे आल्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल का. ओके, अँड हू नोज, आणि कोणाला माहिती आहे, फॉर हॅव्हिंग परहॅप्स डिलेड यू अँड दस कंट्रीब्युटेड टू युअर रुईन. कोणाला माहिती आहे की कदाचित माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला असेल आणि तुम्ही उद्ध्वस्त होण्यामध्ये माझाही हातभार लागला असेल. मॅडम, यू कुड नॉट रिमेन इन इंडिया.
ओके मॅडम, तुम्ही भारतात राहणं शक्य नव्हतं. अँड युअर सेफ्टी कुड ओनली बी अश्युअर्ड बाय ब्रिंगिंग यू टू सच अ डिस्टन्स दॅट युअर पर्सिक्युटर्स कुड नॉट टेक यू. ओके, तुम्हाला त्रास देणारे पोहोचू शकणार नाहीत, इतक्या दूरवर तुम्हाला आणल्याशिवाय तुम्ही सुरक्षित होऊ शकला नसतात. ओके, सो मिस्टर फॉग रिझ्यूम ऑडा, म्हणजे मिस्टर फॉग पुन्हा ऑडा बोलली. नॉट कंटेंट विथ रेस्क्यूइंग मी फ्रॉम अ टेरिबल डेथ यू थॉट युअर सेल्फ बाउंड टू सेक्युअर माय कम्फर्ट इन अ फॉरेन लँड. ओके, म्हणजेच माझी दुर्दैवी जे अंत होण्यापासून माझी सुटका करून तुम्ही स्वतः थांबला नाहीत, तर परक्या देशात मला आराम मिळावा यासाठी तुम्ही स्वतःला बांधील समजता. येस मॅडम, बट सर्कमस्टान्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. होय मॅडम, परंतु परिस्थिती आता माझ्या विरोधात आहे. स्टील आय बेग टू प्लेस द लिटल आय हॅव लेफ्ट ॲट युअर सर्विस. तरीही माझ्यापाशी जे काही शिल्लक आहे ते मी तुम्हाला तुमच्या सेवेला देऊ इच्छितो. बट व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. पण मिस्टर फॉग तुमचं काय होईल. ॲज फॉर यू मॅडम. ओके, तुमचं काय होईल म्हणल्यानंतर मला मॅडम, आता तो काय सांगतोय, मला कशाची गरज नाही. रिप्लायड द जेंटलमॅन कोल्डली. आय हॅव नीडेड ऑफ नथिंग. मला कशाची गरज नाही अशा प्रकारचं उत्तर फॉगने तिला दिलं. बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट सर विच अवेटेड यू. ओके, पण सर तुमच्या भवितव्याचा तुम्ही काय विचार केला आहे. ओके, ॲज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग. आजवर करत आलो आहे तसाच. ॲट लिस्ट सेड ऑडा वॉन्ट शुड नॉट ओव्हरटेक अ मॅन लाईक यू युअर फ्रेंड्स. ओके, तिथे काय म्हणतं, किमान तुमच्यासारख्या माणसावर गरजेने मात करू नये तुमच्या मित्रमंडळी, असा औदा म्हणाली. आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. मला कुणी मित्र नाही मॅडम. युअर रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक. आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्ह. मला कुणी नातेवाईकसुद्धा नाहीत. आय पिटी यू देन मिस्टर फॉग फॉर सॉलिट्यूड इज अ सॅड थिंग. मला तुमच्याबद्दल वाईट वाटतं, कारण सॉलिट्यूड इज अ सॅड थिंग. एकटं राहणं हे कसं तर खूप वाईट आहे. एकाकीपणाची जाणीव कशी असते तर खूप वाईट असते. विथ नो हार्ट टू विच टू कन्फाईड युअर ग्रीफ. म्हणजे दुःख व्यक्त करण्यासाठी कोणी नाही, तर निश्चितच सॉलिट्यूड एकाकीपणा कसा आहे तर वाईट आहे, अशा प्रकारे ती म्हणते. दे से दो दॅट मिझरी इटसेल्फ स्टिअर्ड बाय टू सिम्पॅथेटिक सोल्स मे बी बोर्न विथ पेशन्स. ओके, परत पण असं म्हणतात की दोन सहानुभूती असलेल्या मनांनी एकमेकांशी दुःख वाटून घेतलं तर ते धीराने सहन करता येतं. ओके, सिम्पॅथेटिक सोल, जे दोन सिम्पॅथेटिक सोल आहेत, ओके, दोन मनं जे आहेत त्यांनी जर काय केलं तर एकमेकांसोबत सहानुभूती वाटून घेतली तर मन हलकं होतं. दे से सो मॅडम. खरं आहे मॅडम. मिस्टर फॉग सेड ऑडा. ऑडा म्हणते मिस्टर फॉग. रायझिंग अँड सेझिंग हिज हँड. उठून त्यांचा हात धरून ऑडा म्हणाली. डू यू विश ॲट वन्स अ किन्स वुमेन अँड फ्रेंड विल यू हॅव मी फॉर युअर वाईफ. तुम्हाला एकाच वेळी सहचरी आणि सखी मिळावी असं वाटतं का. किन्स वुमेन अँड फ्रेंड असं मिळावं वाटतं का तुम्हाला. सहचरणी किंवा मैत्रीण ज्याला आपण म्हणतो किंवा सखी मिळावी असं तुम्हाला वाटतं का. विल यू हॅव मी फॉर युअर वाईफ. माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार कराल का. मिस्टर फॉग ॲट धिस रोज इन हिज टर्न. देर वॉज ॲन अनवॉन्टेड लाईट इन हिज आईज अँड अ स्लाइट ट्रेम्बलिंग ऑफ हिज लिप्स. हे ऐकून मिस्टर फॉग ताडकन उठून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण अशी चमक आली आणि त्यांचे ओठ जे आहे ते थरथरले. ट्रम्बलिंग ऑफ हिज लिप्स स्लाइटली, थोडक्या हळूच किंचितसे त्यांचे ओठ थरथरले. ऑडा लुक्ड इन टू हिज फेस. ऑडाने त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. द सिन्सिअरिटी, रेक्टिट्यूड, फर्मनेस अँड स्वीटनेस ऑफ धिस सॉफ्ट ग्लान्स ऑफ अ नोबल वुमेन who could dare all to save him to whom she owed
all at first astonished, then penetrated him. ओके, चेहऱ्याकडे बघितलं तर काय दिसलं त्यांना की एक शालीन स्त्रीच्या मृदू नजरेतला तो सच्चेपणा, रुजुता, दृढता आणि गोडा पाहून ते प्रथम अचंबित झाले. ओके, सिन्सिअरिटी, रेक्टिट्यूड, फर्मनेस आणि स्वीटनेस बघून ते थोडेसे अचंबित झाले. त्यानंतर पण ते थेट त्यांच्या हृदयाला भेटलं ज्यावेळेस तिने त्याला विचारलं त्यावेळेस. ही शट हिज आईज फॉर अन इन्स्टंट, काही क्षणासाठी त्यांनी काय केले तर डोळे बंद केले, मिटवले. ॲज इफ अवॉइड हर लुक, आता ते डोळे कशासाठी मिटवले तर तिला इग्नोर करण्यासाठी किंवा तिच्यापासून नजर हटवण्यासाठी. वेन ही ओपन देम अगेन, ज्यावेळेस त्यांनी पुन्हा डोळे उघडले, आय लव्ह यू ही सेड, ते म्हणाले मी तुझ्यावर प्रेम करतो. सिम्पली येस बाय ऑल दॅट इज होलिएस्ट, आय लव्ह यू अँड आय ॲम इंटायरली युअर्स. एवढं म्हणाल्यानंतर, माझे तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटल्यानंतर, हो मनापासून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी पूर्णपणे तुझाच आहे. क्राईड ऑडा प्रेसिंग हिज हँड टू हर हार्ट. ओ, आपल्या हृदयावर त्यांचा हात दाबीत औदा बोलली. पासपार्टआउट वॉज समन अँड ॲपियर्ड इमिजिएटली. ओके, पासपार्टआउटला त्वरित बोलावलं गेलं आणि तो ताबडतोब तिथे हजर झाला. मिस्टर फॉग स्टील हेड औदाज हँड इन हिज ओन. ओके, मिस्टर फॉगने अजूनही औदाचा हात आपल्या हातात धरलेला होता. पासपार्टआउट अंडरस्टूड, पासपार्टआउटला समजलं. ओके, तर तो समजदार होता, त्याला समजलं. अँड हिज बिग राऊंड फेस बिकेम ॲज रेडियंट ॲज द ट्रॉपिकल सन ॲट झेनिथ. आणि त्याला समजल्यानंतर त्याचा जो चेहरा आहे तो कसा झाला तर त्याचा जो गोल चेहरा आहे तो उष्ण कटिबंधातल्या सर्वाधिक तेजस्वी जो सूर्य असतो का तशा प्रकारे तो उजळला. रेडियंट म्हणजे उजळणे. मिस्टर फॉग आस्क्ड हिम, मिस्टर फॉगने त्याला विचारलं, इफ इट वॉज नॉट टू लेट, जर उशीर झाला नसेल, टू नोटिफाय द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन ऑफ मेरिल बोन, जे मेरिल बोनमधील जे काही रेव्हरंड आहेत सॅम्युअल विल्सन, त्यांना बोलवायला खूप जास्त दॅट इव्हनिंग, त्या संध्याकाळी बोलवायला किंवा निरोप देण्यासाठी उशीर तर झाला नाही ना असं त्यांनी विचारलं. पासपार्टआउट स्माइल्ड हिज मोस्ट जेनियल स्माइल अँड सेड नेवर टू लेट. एकदम स्मित हास्य करत पासपार्टआउट म्हणाला, अजिबात उशीर झालेला नाही. इट वॉज 5 minutes past 8. आता 8:05 झाली होती. ओके, विल इट बी फॉर टुमॉरो मंडे. ओके, मग उद्या सोमवार आहे तर उद्या बोलवायचं का. फॉर टुमॉरो मंडे सेड मिस्टर फॉग टर्निंग टू ऑडा. ओके, उद्या सोमवारी मिस्टर फॉग ऑडाकडे वळत म्हणाला. येस फॉर टुमॉरो मंडे शी रिप्लाइड. होय, उद्या सोमवारसाठी तिने उत्तर दिलं. बघा, पासपार्टआउट हरीड ऑफ ॲज फास्ट ॲज हिज लेग्स कुड कॅरी हिम. पासपार्टआउट शक्य तितक्या वेगाने, जितक्या वेगाने त्याचे पाय पळू शकतात तितक्या वेगाने तो तिथे निघाला. ओके, इथे आपला सेकंड पार्ट हा संपून जातोय. आता जो शेवटचा पार्ट असेल त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. म्हणजे हा जो चॅप्टर आहे आपण 3 पार्टमध्ये डिस्कस केलेला आहे. तर फर्स्ट आणि थर्ड पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, पूर्ण चॅप्टर समजून घेऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.